नमस्कार, मी संध्या तुमचं संध्याज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला संध्याज किचनला सबस्क्राइब केलं आहे, ज्यांना माझ्या रेसिपीज आवडत आहेत, तर त्यांना खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट तुम्ही संध्याज किचनला करत राहा। तर आजची आपली रेसिपी आहे की आळूचं फतफद कसं करायचं किंवा आळूची पातळ भाजी किंवा आळूचं गरगट कसं करायचं ते। तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 पानं घेतलेली आहेत आळूची। तसंच आळूचे देठही आपल्याला इथं घ्यायचे आहेत। तर आळूचं पान कसं घ्यायचं त्यासाठी मी तुम्हाला इथं ट्रायल दाखवणार आहे। हे पहा, इथे आळूचं पान मी घेतलेलं आहे। काय करायचं, हे फोल्ड करायचं, याचं देठ जे आहे ते असं काढून घ्यायचं आणि नंतर हा जो भाग आहे, जो थिक भाग असतो याचा देठाचा, तो असा आपल्याला काढून घ्यायचा आहे या प्रकारे। डेलिकेटली जरा करायचं या प्रकारे। आपल्याला आपण हा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे। नंतर काय करायचं, तर हे जे पान आहे त्याचा असा रोल करायचा आणि हे असं रोल आहे तो असं कट करून घ्यायचा। जितकं पातळ होईल तितकं पातळ आपल्याला हे कट करायचं आहे या प्रकारे। हे देठ आहे, देठ काढताना काय करायचं, एक टोक जे आहे तिथून हे असं साल काढून घ्यायचं, पूर्ण असे साल काढून घ्यायचं। आळूच्या पानांमुळे काय होतं की हाताला खाज सुटते, मग काय करायचं, तेल लावायचं हाताला। अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे पीस करायचे, तुकडे करून घ्यायचे आहेत। शक्य होईल तितके छोटे करून घ्यायचे आहेत या प्रकारे। आता हे कुकर मध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुकरचे जे भांडं आहे त्याच्यामध्ये घेतलं तरी चालेल। याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे, अर्धा ग्लास पाणी मी इथे ओतलेलं आहे। आणि इथे हरभरा डाळ आणि किंवा चना डाळ जे आहे आणि शेंगदाणे जे आहेत, कच्चे शेंगदाणे, ते मी इथे भिजवून घेतलेले आहेत 1 तास आणि ते आता मी याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवणार आहे। हा जो डबा आहे मी ॲज इट इज मध्ये असा ठेवत आहे। तुम्हाला जर वेगवेगळ्या कुकरच्या भांड्यांमध्ये शिजवून घ्यायची असेल, भाजी वेगळ्या भांड्यात आणि शेंगदाणे आणि डाळ वेगळ्या भांड्यात जर शिजवून घ्यायचे असेल तरीही चालेल, पण मी इथे एकत्रच हा डबाच इथे याच्यामध्ये ठेवणार आहे। आता हे आपण बंद करून घेऊया, झाकण लावून घेऊया आणि याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायच्यात मध्यम आचेवरती। आळूची भाजी आपण 2 शिट्ट्या काढून मध्यम आचेवरती शिजवून घेतलेली आहे। आता आपण ही घोटून घेऊया, गरगटून घ्यायची आहे ही भाजी या पद्धतीने। मॅशरच्या सहाय्याने तुम्ही ही छान गरगटून घेऊ शकता किंवा रवीचा यूज केला तरी चालेल। या प्रकारे आपण ही भाजी छान घोटून घेतलेली आहे, गरगटून घेतलेली आहे। आता त्यामध्ये हे बेसनाच्या पिठात मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्या गुठळ्या ह्या काढून घेतलेल्या आहेत। तर हे बेसन आपण आता याच्यामध्ये ओतणार आहोत। बेसन का ओतायचं, तर भाजी आपली मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत। सुकं बेसन टाकलं तरी चालेल, पण गुठळ्या खूप इझिली काढता येतात जर पाणी टाकून आपण आधी बेसन ढवळून घेतलं तर। आता याच्यामध्ये ही चना डाळ आणि शेंगदाणे जे शिजवून घेतलेले ते आपण टाकणार आहोत या पद्धतीने। आणि
आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तेल आता चांगलं तापलेलं आहे, आपण फोडणी करूयात। मोहरीची फोडणी आपण करणार आहोत। त्यानंतर मोहरी तडतडली छान की मग त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत। ठेचून घेतलेला लसूण इथे लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण। आता ठेचलेली मिरची आपण इथे टाकणार आहोत, ती पण परतून घ्यायची आहे छान। तुम्ही हिरव्या मिरचीचे जर तुकडे तुम्हाला टाकायचे असतील तरी चालतील। नंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत आणि आता फायनली जी भाजी आपण शिजवून घेतलेली ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत। आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि ही उकळू देणार आहोत भाजी आपण। भाजी आता उकळू लागली की त्यामध्ये आपण हा चिंचेचा कोळ टाकणार आहोत। यासाठी चिंच मी तासभर भिजवून घेतली होती। हा गुळाचा खडा आपण टाकणार आहोत आणि थोडंसं मी लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकते, कारण आधी मी मिरची ठेचून घातलेली आहे त्यामुळे थोडंसंच लाल तिखट मी टाकते। जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल, नाही टाकली तरी चालेल, फक्त मग लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता आपल्याला हे जे फदफद आहे ते छान उकळू द्यायचंय, फदफदू द्यायचंय। त्यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं लागतील। या प्रकारे 5 ते 6 मिनिटं आपण ही आळूची भाजी फदफदू दिलेली आहे मंद आचेवरती आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ही नक्की करून बघा, खूप छान लागते। त्याचबरोबर संध्याच किचन या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।